नमस्कार मंडळी, योगीसी किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मिश्र डाळीचे आप्पे बघणार आहोत. एकदम पौष्टिक, वरून खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट आणि मस्तपैकी टम्म फुगणारे असे आप्पे आहेत. सोबतच आपल्याला शेंगदाणे चटणी बघायची आहे, हिरवी चटणी, जी आप्प्यांसोबत मस्त लागते. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपल्याला तांदूळ आणि डाळी भिजत टाकायच्या आहेत. त्याचं प्रमाणही बघणार आहोत. 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी उडद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी पोहे आणि पाऊण वाटी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे. ते मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मेथी टाकून आपण पाणी एक 4-5 तास आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे. बघू शकता आपण आपलं चांगलं भिजलेलं आहे डाळ आणि तांदूळ. मिक्सरमध्ये आपण त्याला बारीक वाटून घेणार आहोत, थोडं थोडं पाणी टाकून. थिकनेस बघू शकता तुम्ही, अशीच आपल्याला घट्ट हवी आहे आणि हे रात्रभर आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. सकाळी बघू शकता आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे. ज्या प्रमाणात पाहिजे तेवढं झालेलं नाही आहे, कारण पावसामुळे वातावरणात थंडावा आहे. तर अजून तुमच्याकडे वेळ असेल 1-2 तास तुम्ही ठेवू शकता. ह्याचे आप्पे चांगलेच होणार आहे. एका भांड्यामध्ये आपण पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चॉप केलेलं अद्रक, चॉप केलेला टोमॅटो, चॉप केलेली मिरची, चॉप केलेला कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला थोडा चिमटभर सोडा लागणार आहे. हे आपण एका डिरेक्शनमध्ये आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत. जास्त फेटणार नाही आहोत आपण त्याला, हलक्या हाताने फक्त मिक्स करून घेणार आहोत. दुसरीकडे आपण आप्याचं भांडं तापत ठेवलेलं आहे मीडियम गॅसवर. त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घेणार आहोत आणि हे आप्याचं बॅटर आहे ते आपण साईडने प्रथमतः सोडणार आहोत. मध्ये आपल्याला नंतर टाकायचं आहे. मध्ये आपलं आप्याचं भांडं जास्त तापलेलं असतं, पण आपण मध्ये नंतर टाकणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे आपण आप्पे सोडलेले आहेत. झाकण ठेवून आपण मीडियम गॅसवर आपण 5 मिनटं त्याला शिजू देणार आहोत. बघू शकता आप्पे आपले चांगले फुगलेले आहेत. थोडं थोडं आपण तेल सोडणार आहोत आणि 2 मिनटानंतर आपण त्याला पलटी करून घेणार आहोत. प्रथम आपण मधलेच आप्पे आधी पलटी करून घेणार आहोत, जे की शिजलेले असतात, जास्ती करपायला नको म्हणून आधी आपण तेच पलटी करून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण सगळे आप्पे पलटी करून घेणार आहोत. पलटी केल्यानंतर आपल्याला 2-3 मिनटं त्याला भाजू द्यायचे आहे चांगले. अशा प्रकारे आपले आप्पे तयार आहेत. चटणी बघू शकता, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले, अर्धी वाटी भाजकी डाळ, 4-5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेले. हिरव्या मिरच्या तुम्ही तिखटाप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि त्याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे. फोडणीमध्ये आपण मोहरी आणि कढीपत्ता याची फोडणी आपण त्याला देणार आहोत आणि मीठ टाकून त्याला मिक्स करून घेणार आहोत. चिंच असेल तर थोडा चिंचेचा तुकडाही तुम्ही वाटण करताना टाकू शकता, मस्त लागते चटणी. अशा प्रकारे आपले आप्पे आणि चटणी तयार आहे. अशा प्रकारे आप्पे तुम्ही तयार करून बघा, नक्कीच आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.